वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कृषी विज्ञान केंद्र येथे 10वी ते पदवीधरांसाठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव कार्यक्रम सहाय्यक, तसेच सहाय्यक आणि चालक असे आहे. वेतन 7व्या वेतन आयोगानुसार बेसिक पे 35,400 रुपये मिळणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. तर ह्याविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड टू द फॉलोइंग व्हॅकंट पोस्ट. खाली दिलेल्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत. पोस्टचं नाव आहे प्रोग्राम असिस्टंट म्हणजे कार्यक्रम सहाय्यक, लॅब टेक्निशियन. 7व्या वेतन आयोगानुसार बेसिक पे मिळणार आहे 35,400 रुपये. क्वालिफिकेशन इथे देण्यात आलेलं आहे बॅचलर्स डिग्री इन ॲग्रिकल्चर ऑर एनी अदर ब्रांच ऑफ सायन्स, सोशल सायन्स रिलेव्हंट टू ॲग्रिकल्चर ऑर इक्विव्हलंट. तर ॲग्रिकल्चरमध्ये बॅचलर्स डिग्री मिळवलेले विद्यार्थी इलिजिबल आहेत किंवा सायन्स ब्रांचमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल, तसेच सोशल सायन्स रिलेव्हंट टू ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरशी रिलेटेड सोशल सायन्स या विषयातनं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा समतुल्य क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही एलिजिबल आहात. तुमचं शिक्षण हे रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं झालेलं असावं. दुसरी पोस्ट आहे असिस्टंट. या ठिकाणी पेमेंट सेम आहे 35,400 रुपये बेसिक पे मिळणार आहे. क्वालिफिकेशन मागितलेलं आहे अ बॅचलर्स डिग्री फ्रॉम अ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. कोणत्याही शाखेतील पदवीधर एलिजिबल आहेत. ड्रायव्हर पोस्टसाठी पेमेंट मिळणार आहे 7व्या वेतन आयोगानुसार बेसिक पे 21,700 रुपये. शिक्षण 10वी झालेले विद्यार्थी एलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे तुमच्याकडे व्हॅलिड आणि ॲप्रोप्रिएट ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे. डिझायरेबल 1 इयर ट्रेड सर्टिफिकेट इन द रिलेव्हंट फील्ड फ्रॉम ITI. जर तुमचं ITI झालेलं असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल किंवा एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग इन अ रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. कोणत्याही रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही नोकरी करत आहात आणि त्या ठिकाणचा जर ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल. एक्सपिरियन्स ऑफ मोटर मेकॅनिक वर्क, मोटर मेकॅनिक या कामाचा अनुभव असावा. द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन विल बी 30 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट इन एम्प्लॉयमेंट न्यूज. तर ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत वेबसाईटचा ॲड्रेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एज लिमिट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट, प्रोग्राम असिस्टंट या पदांसाठी वयोमर्यादा ही 20 ते 30 वर्षे देण्यात आलेली आहे. तसेच ड्रायव्हर पोस्टसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे देण्यात आलेली आहे. SC, ST, OBC आणि PWD कॅन्डिडेटसाठी शासकीय नियमानुसार एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. Duly signed application in the prescribed format along with self-attested copy of certificates including proof of date of birth, self-attested photo affixed in the application should be addressed to this address. ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. तर तो फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या फॉर्मॅटची झेरॉक्स कॉपी काढायची आहे. तो फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर त्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते सगळे डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स कॉपीज तुम्ही काढायच्या आहेत आणि त्यावरती स्वतःची सही करायची आहे कारण सेल्फ अटेस्टेड सांगितलेलं आहे. त्यानंतर फोटो चिटकवायचा आहे, त्यावरती देखील स्वतःची सही करायची आहे. सेल्फ अटेस्टेड फोटो सांगितलेला आहे. सेल्फ अटेस्टेड फोटो अफिक्स्ड इन द ॲप्लिकेशन शुड बी ॲड्रेस्ड. तर फोटोवरती स्वतःची सही करायची आहे. त्यानंतर इथे ॲड्रेस दिलेला आहे. या ॲड्रेसवरती तुम्ही ऑफलाईन फॉर्म पाठवायचा आहे. जे एन्व्हलप तुम्ही पाठवणार आहात त्यावरती लिहायचं आहे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ. ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या पोस्टचं नाव वरती लिहायचं आहे. असिस्टंट किंवा प्रोग्राम असिस्टंट, लॅब टेक्निशियन किंवा ड्रायव्हर. यापैकी ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या पोस्टचं नाव एन्व्हलपवरती म्हणजे पाकिटावरती लिहायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टिंग होईल त्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. इंटरव्ह्यूसाठी ज्या विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल त्यांना कुठलाही TA किंवा DA दिला जाणार नाही.
Employed applicants should send the application through their employer with no objection certificate. जर तुम्ही सध्या कुठे जॉब करत असाल तर आपल्या ऑफिसकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्ही मिळवायचं आहे. ते सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म सोबत पाठवायचं आहे. Incomplete application in any form and the application received after due date will not be considered. Incomplete application ठेवायचं नाही. Incomplete application जर तुम्ही ठेवलं तर ते रिजेक्ट केलं जाईल. तसेच जर दिलेल्या डेट नंतर तुमचं ॲप्लिकेशन पोहोचलं तर ते सुद्धा रिजेक्ट केलं जाईल. तर ते ॲप्लिकेशन सुद्धा विचारात घेतलं जाणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म पाठवायचे आहेत. The candidate himself/herself should confirm his/her eligibility for the post applied for before submission of application. विद्यार्थ्यांनी ज्या पोस्टसाठी त्यांना अप्लाय करायचं आहे त्यासाठी असलेलं एलिजिबिलिटी कंडिशन्स म्हणजे शैक्षणिक पात्रता अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. जर तुम्ही परफेक्टली एलिजिबल आहात तरच त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे. नो कॉरेस्पॉन्डन्स व्हॉट एव्हर इन दिस रिगार्ड शॅल बी मेड एंटरटेन. या संबंधात कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म सोबत ₹500 नॅशनलाइज बँकेचा डी पाठवायचा आहे आणि हा डी नॉन रिफंडेबल असणार आहे. डी कोणाच्या नावाने पाठवायचा आहे त्याविषयी इथे दिलेलं आहे. सिनियर सायंटिस्ट अँड हेड चेअरमन KVK PF अकाउंट पेएबल टू सोलापूर टू बी अटॅच्ड विथ ॲप्लिकेशन फॉर्म. तर हा डी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सोबत अटॅच करून पाठवायचा आहे. SC, ST and women candidates are exempted from the processing fee. SC, ST आणि विमेन कॅन्डिडेटनी फी भरायची नाही. त्यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. तुमचं ॲप्लिकेशन जर इनकम्प्लीट असेल किंवा सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्ही पाठवलेले नसतील जसे प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेटचा प्रूफ, तसेच प्रूफ ऑफ क्लेमिंग एज रिलॅक्सेशन, जर तुम्हाला वयामध्ये काही रिलॅक्सेशन पाहिजे असेल तर त्याविषयीचं सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट ऑफ मिनिमम इसेन्शियल क्वालिफिकेशन किंवा डी किंवा ॲप्लिकेशन रिसिव्ड आफ्टर ड्यू डेट विल बी समरीली रिजेक्टेड. तर ह्या गोष्टी जर तुमच्या ॲप्लिकेशन सोबत नसतील तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल. त्यामुळे काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी सगळे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत. या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्मचा फॉर्मॅट दिलेला आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. या फॉर्ममध्ये इथे ॲड्रेस दिलेला आहे. या ठिकाणी स्वतःचा फोटो चिटकवायचा आहे आणि त्यावरती स्वतःची सही करायची आहे. सही तिरपी करायची आहे. अर्धी सही तुमची खाली पेजवरती आली पाहिजे आणि अर्धी सही ही फोटोवरती आली पाहिजे. अशा प्रकारे सही करायची आहे. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ इथे लिहायचं आहे पोस्टचं नाव, त्यानंतर स्वतःचं पूर्ण नाव, ॲड्रेस, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID लिहायचा आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. एज ॲज ऑन क्लोजिंग डेट, तुमचं वय किती आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर जेंडर, कॅटेगरी लिहायची आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. त्यानंतर एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर त्याविषयीचे डिटेल्स इथे भरायचे आहेत. अचिव्हमेंट्स, अवॉर्ड्स जर तुम्हाला मिळाले असतील तर त्याविषयीचे डिटेल्स इथे लिहायचे आहेत. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जर तुम्ही करत असाल तर त्याविषयीचे डिटेल्स इथे लिहायचे आहेत. डी नंबर लिहायचा आहे. बँकेचं नाव लिहायचं आहे. डेट टाकायची आहे. त्याचप्रमाणे प्लेस, कुठून तुम्ही अप्लाय करतात ती प्लेस लिहायची आहे. लिस्ट ऑफ एन्क्लोजर्स, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्ही पाठवतात त्या डॉक्युमेंट्सची माहिती इथे द्यायची आहे. सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट, इथे सही करायची आहे. नेम ऑफ ॲप्लिकंट, इथे स्वतःचं नाव लिहायचं आहे. एनव्हलपच्या कव्हरवरती जे तुम्ही पाकिट पाठवणार आहात त्यावरती ह्या प्रकारे ॲड्रेस लिहायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आणि त्यानंतर खाली असा ॲड्रेस लिहायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी फ्रॉम म्हणजे इथे तुमचं स्वतःचं नाव आणि पत्ता लिहायचा आहे. तर या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या वेबसाईटवरती आपण आलेलो आहोत. ऑफलाईन फॉर्म पाठवायचा आहे. इतर डिटेल्स तुम्ही या वेबसाईटवरती वाचू शकता. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली एलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.